श्रीराम समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज यांची जी ओवीबद्ध प्रवचनं आहेत त्यावरती आपण चिंतनमाला सुरू केलेली आहे. त्यातील आता हे पुढचं पुष्प आपणासमोर सादर करीत आहे, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करीत आहे. आजचं पुष्प 10 फेब्रुवारीचे प्रवचन, अखंड समाधानाचा मार्ग, नामस्मरण, वृद्धांना उपदेश. हसरं खेळकर लहान मूल पाहिलं की खूप आनंद वाटतो, अगदी उचलून घ्यावंसं वाटतं. पण ते त्याच्या खेळण्यात इतकं रमलेलं असतं की त्याचं आजूबाजूला लक्षच नसतं. त्याच्या भोवती खेळण्यांचा ढीग पडलेला असतो. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं ते खेळत असतं. काही वेळाने त्याला त्याचा कंटाळा येतो आणि एकदम आईची आठवण येते आणि तो आईला शोधायला लागतो. आई दिसताच तिला घट्ट बिलगतो. तेव्हा त्याचं मन शांत होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसतं ते समाधान. आई भेटल्यावर दुसऱ्या कोणीही कितीही आमिष दाखवलं तरी ते बालक कुठेही जात नाही, कारण त्याला समाधान प्राप्त झालेलं असतं. तसंच मनुष्याचं आहे. ह्या दुनियेच्या जत्रेत तो रमून जातो. हे खेळणं ते खेळणं हे चालूच राहतं. कालांतराने त्याला त्यामधला फोलपणा जाणवतो, त्याच्या लक्षात येतो आणि मग खरं समाधान कशात आहे याचा तो शोध घ्यायला लागतो. आई आई म्हणून बालक जसं रडतं, आवाज देत राहतं, हाका मारत राहतं, तसंच मनुष्य परमेश्वराचा धावा करायला लागतो. आणि सद्गुरू माऊलीची भेट होताच तो त्यांच्या चरण कमलांना घट्ट मिठी मारतो. त्या मिठीत त्याला साऱ्या विश्वाचं रहस्य उलगडतं आणि तो समाधानाने तृप्त होतो. तो जो परमेश्वराचा धावा आहे, म्हणजेच त्या प्राप्तीसाठी त्यांनी जो धावा केलेला आहे तेच नाम आहे. त्यातच परमेश्वराचं स्मरण आहे. म्हणूनच सर्व संतांनी समाधान मिळवण्याचा मार्ग नामस्मरण सांगितलेला आहे. ह्या प्रवचनात श्री महाराज वृद्धांना उपदेश करीत आहेत. ते म्हणत आहेत, आत्तापर्यंत प्रपंचात रमलास, प्रपंचापासून सुख समाधान प्राप्त होईल ह्या आशेवर जगत आलास, पण ते तुला प्राप्त झालं का रे? तर नाही, असंच प्रत्येकाचं उत्तर येतं. अजून काहीतरी हवे आहे, अजून काहीतरी हवे आहे, हे आपलं चालूच आहे. मग समाधानाचा मार्ग काय? तर भगवंताचे स्मरण. वृद्धापकाळी तरी स्मरण करीत राहावे, असा श्री महाराज या ठिकाणी उपदेश करीत आहेत. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून दुजा लाभ न जीवा. 10 फेब्रुवारीचं हे जे प्रवचन आहे ते आधी आपण वाचूया आणि मग पुढे चिंतनाकडे वळूया. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून दुजा लाभ न जीवा. वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंत सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण. जे जे दिसते ते ते नासते, हा बोध घेऊन चित्ती. सज्जन लोक जगी वर्तती. तैसे तुम्ही आता वागा जगात, मुला बाळास सांभाळून राहावे. प्रपंचात उदास न व्हावे. प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी.
उपाधी वेगळे झाले, ऐसे ऐकू द्यावे मला. उपाधीत राहिला, परिचित्ताला न वास दिला. ऐसे ठेवा मनी, राम आणावा ध्यानी. आता या परते हित, नाही दुसरे जगात. हा माझा बोल, न मानावा फोल. आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो. ऐसे आणावे मनात, शक्य तितके राहावे नामात. याहून दुसरे न आणावे मनात. लौकिकातील मानापमान, यांचे सोडावे उदक. ध्यानी आणावा रघुनंदन एक. बायको मुलाबाळात राहावे, चित्त रामाकडे ठेवावे. होईल तेवढे नाम घ्यावे, अंतरी परमात्मा त्यास. ठेवून साक्ष भावे, भजावे रघुनाथास. न सोडावा मनाचा धीर, मागे आहे रघुवीर. वृद्धपण आले, शरीर क्षीण झाले, तरी आपण अभिमान घेऊनच राहिले. त्यास सोडावे दूर. प्रपंचात वृद्धपणी फारसे न पहावे, मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे. औषध पथ्य पाणी सांभाळावे, पण दुःखी कष्टी कधी न व्हावे. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती क्षीण नाही बनली. जोवर देहाची संगती, तोवर मी माझे ही वृत्ती. आता वृत्ती राखावी रामापाशी, दुजी उठू न द्यावी त्या परती. आजवर जे घडले, ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले, ते रामकृपेने झाले. हे ठेवावे चित्ती, आता न सोडावा रघुपती. वयोमानाने शरीर होते क्षीण, वागणे आहे फार जपून. देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे. आता आपण झालो शरीराचे अधीन, हे वयोमानाने दृश्य भासत. तरी भाव ठेवा रामापायी, ज्याला क्षीणता कधी आली नाही. चित्ती राखावे समाधान, आनंदाने संसार करावा जाण. समाधानाचे करावे जतन, ते नसावे कशावर अवलंबून. लाभहानीत न गुंतवता मन, राखता येईल समाधान. समाधानाला अडवणूक जाण, माझा मीच आपण. देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी, समाधानात राखावी वृत्ती. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम. हे सर्व जुळते म्हणता राम राम, तरी सर्वांनी घ्यावे रामनाम. भावे परमात्म्याचे आपण, कृपा करील रघुवीर. बोधवाक्य, मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. नामा वाचून दूर कधी न राही. चिंतनाकडे वळूया. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून दुजा लाभ न जीवा. आई खरं तर प्रत्येकाला सदैवच हवी असते. हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. ह्याप्रमाणे आईचा सहवास आपल्याला अखंड लाभावा वाटते. तिचे वय झाले तर तिची सेवा करण्यात आपल्याला धन्यता वाटते. तिचा वियोग नकोसा वाटतो. तशीच त्या परमेश्वराची सेवा अखंड करायला लाभावी. त्याच्याशिवाय एक क्षणही राहू नये असे आपल्याला वाटावे, असे श्री महाराजांना म्हणायचे आहे. अशी अखंड रामसेवा ज्याला लाभते, त्याच्या मातेला कृतार्थ झाल्यासारखे वाटते. एका सत्पुत्राला जन्म दिल्याचे सार्थक झाले असे तिला वाटते. ती समाधानाने तृप्त होते. आपल्या मातेचे जीवन कृतार्थ व्हावे ह्यासाठी रामसेवा करणे हे प्रत्येक पुत्राचे कर्तव्य आहे. आता ही रामसेवा कशी असावी
तर ती स्वार्थरहित असावी. म्हणजेच निष्काम कर्मयोगच इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. माझं अमुक एक काम व्हावं, अमुक फळ मला मिळावं, हा हेतू त्यामागे नसावा आणि ते कर्म भगवंताला अर्पण करावं. म्हणजे कर्मबंधनात आपण अडकत नाही. अशी जो रामसेवा करेल त्याला समाधानाची प्राप्ती होईल. त्याचं हवे नको पण संपुष्टात येईल. जे जे दिसते ते ते नासते, हा बोध घेऊन चित्ती, सज्जन लोक जगी वर्तती, तैसे तुम्ही आता वागा जनी. वागा जगी. उत्पत्ती स्थिती लय हा जगताचा नियम आहे. जे उत्पन्न झालं ते लयाला जाणारच. तसंच हा देह जन्माला आला तो मृत्यू पावणारच, तो नाश पावणारच. जीव जन्माला आला त्याच्याबरोबर त्याचा मृत्यूही जन्माला आला. हे लक्षात ठेवून राहावे. सज्जन संतजन हे कायम लक्षात ठेवून आपला प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणात घालवला जाईल ह्याबाबत सावध असतात. परमेश्वर कृपेने आपण आत्तापर्यंत जगलो, परंतु पुढच्या क्षणाचा भरोसा आहे का? तर नाही. म्हणून सतत मरणाचे स्मरण ठेवून प्रत्येक क्षण नामामध्ये घालवावा असे वृद्धांना श्री महाराजांचे सांगणे आहे. तसं बघितलं तर हे प्रत्येकालाच लागू आहे, फक्त वृद्धांसाठी आहे असं मला वाटत नाही. कारण आपलं जीवन हे अतिशय क्षणभंगूर आहे. तर आपली नेमकी अडचण काय असते? आपली नेमकी अडचण हीच असते, आत्तापर्यंत प्रपंचाची सेवा करत आलो, तेच संस्कार मनावर असल्या कारणाने मुलांच्या संसारात आपण नको तेवढे लक्ष घालत राहतो. आपल्या दृष्टीने आपली मुलं बाळं ही कायम लहानच राहणार आहेत. पण त्यांचा संसार सुरू झालेला आहे म्हणजे निश्चितच ती जाणती झालेली आहेत ना. त्यांना त्यांचे निर्णय घेता येतात ना. तेव्हा संत सज्जन जसे अलिप्त राहतात त्याप्रमाणे अलिप्त राहायला आपण शिकायला पाहिजे असे इथे श्री महाराजांना आपल्याला सांगायचे आहे. आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो, ऐसे आणावे मनात, शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात. प्रपंचात अलिप्तपणे राहावे म्हणजेच कर्तेपण रामावर सोपवून राहावे. राम करतो ते आपल्या हिताचंच करतो यावर श्रद्धा ठेवून निश्चिंत राहावे. मुलाबाळात राहावे परंतु आपलेच ऐकावे हा अट्टहास ठेवू नये. त्यांना सांभाळून घ्यावे. आपले ऐकावे असे वाटणे म्हणजे आपण स्वतःला काहीतरी समजत असतो. ती उपाधी पण आपल्याला काढून टाकायची आहे आणि श्रीरामाची इच्छा समजून सर्व गोष्टी स्वीकारत जायच्या आहेत. आणि हेच स्मरण आपण सतत ठेवायचे आणि म्हणायचे, आता रामा तुझा झालो. आता असं म्हणल्यानंतर म्हणजे एकदा रामाचे झालो म्हटल्यावर आपला हेका सोडून देऊन कर्तेपणातून मुक्त व्हायला हवे व श्रीराम नाम घेत आनंदात राहावे. लौकिक मान अपमान ह्या गोष्टी सोडून द्याव्यात. मनाने त्यात गुंतून राहू नये. आपण रामाचे आहोत म्हणजे सर्व लौकिकही त्याचाच झाला ना. आपला कोणी सन्मान केला तर तो हृदयस्थ परमेश्वराचा केलेला आहे हे लक्षात ठेवावे. कोणी अपमान केला तर तो त्याने अज्ञानाने केला आहे हे लक्षात ठेवून वागावे. आपल्या अंतरात परमात्माच आहे त्याचे स्मरण ठेवून साक्षी भावाने आपण राहायला हवे. म्हणजेच समजा आपण कुठे निसर्गात आहोत. पक्षी
आपण बघतो आपल्या पिल्लांना चोचीतून भरवत असतात. ही गोष्ट आपण पाहतो. ते जसे पाहतो ना, तसेच आपल्या प्रपंचातल्या गोष्टी आपण पाहत राहायला हव्या. उगाच सल्ला देऊन वादविवाद आपण वाढवू नयेत. आपण आपलं नामस्मरण करीत राहावं. जे घडते ते रामाच्या इच्छेने आणि आपल्या हिताचे घडते हे लक्षात ठेवून दुश्चित्त होऊ नये. वृद्धपण आले, शरीर क्षीण झाले, तरी आपण अभिमान घेऊनच राहिले, त्यास सोडावे दूर. सर्वांनाच वृद्धपण येणार आहे, ते टाळता येत नाही. परंतु येईल त्या परिस्थितीत मनाने आनंदी राहता येतं. शरीर क्षीण झालं तरी मी सांगतो ते ऐकत कसं नाही किंवा माझ्याकडे लक्षच देत नाही असे म्हणत राहणे हे अहंकाराचे लक्षण आहे. आम्ही 50 पावसाळे पाहिलेत, उगाच काय असे म्हणणारी वृद्ध माणसं आपल्या पाहण्यात येतात. पण मुलांच्याही आयुष्यात पावसाळे येणारच आहेत. त्याचा अनुभव त्यांचा त्यांनी घ्यायचा आणि शिकत धडपडत पुढे जायचं असतं. मग सतत त्यांनी आपल्याच छत्रीत राहावं असा आपला अट्टाहास का? आपण असा आग्रह का धरावा? त्यांना फक्त मार्ग दाखवायचा, खाच खळगे सांगायचे आणि आपण बाजूला व्हायचे. पण आपल्या मनात काही ना काही वृत्ती उठत राहतात आणि आपण नको तितके लक्ष प्रपंचात घालतो. म्हणून आपली वृत्ती भगवंताकडे वळवून त्याच्या चिंतनात आपला वेळ घालवावा. जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती, आता वृत्ती राखावी रामापाशी, दुजी उठू न द्यावी त्या परती. अशी वृत्ती उठूच नये म्हणून काय करायला हवे? तर सहज सोपे साधन जे संतांनी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे नामस्मरण. वृद्धापकाळी शरीर क्षीण झाले तरी कोणत्याही स्थितीत नाम घेता येते. त्यामुळे वृत्ती क्षीण होत जातात. आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात जे जे घडले ते रामाच्या कृपेने घडले हे लक्षात राहते आणि त्याप्रमाणे वागता येते. मग त्या प्रापंचिक गोष्टी असोत किंवा पारमार्थिक गोष्टी असोत, सर्व त्याच्या सत्तेने घडते. आपण फक्त कळसूत्री बावली आहोत हे ध्यानात येते. जसे हे आपल्या बाबतीत आहे तसेच ते इतरांच्याही बाबतीत आहे हे सत्य आहे. म्हणूनच कोणत्याही प्रसंगात शांत राहायला हवे. तरी भाव ठेवा रामापायी, ज्याला क्षीणता कधी आली नाही. शरीर क्षीण झालं तरी मन क्षीण होत नसतं. देहाने थकलो पण मनाने थकलो, आता मी मनाने विचार करणार नाही असे आपण कधी म्हणतो का? उलट अमुक करावंसं वाटतंय पण शरीर साथ देत नाही असे आपण म्हणतो. मग त्या मनात श्रीरामाचे विचार ठेवून चिंतनात राहण्यासाठी देह आड येऊ शकत नाही. त्याच्या चरित्रातील एखादी घटना आठवून मनाने तो प्रसंग डोळ्यासमोर आणून त्याचा आनंद आपण घेऊ शकतो ना. म्हणून आपला सर्व भाव त्याच्या पायी ठेवावा. त्यामुळेच समाधानाची प्राप्ती होते. प्राप्त झालेलं समाधान टिकवून ठेवावं. त्यासाठी सुख दुःख लाभ हानी ह्या कशातही मन गुंतवू नये. मला परमार्थाचा लाभ करून घ्यायचा आहे ह्यावर लक्ष केंद्रित करावं. श्री महाराज म्हणतात, परमार्थात मिळालेलं टिकवणं अवघड असतं आणि आपण तो प्रयत्न सतत करत राहायचा असतो. आणि त्यासाठीच अखंड रामनाम आपण घेत राहायला हवं.
समाधानाला अडवणूक जाणं माझा मीच आपण. देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी, समाधानात राखावी वृत्ती. समाधान टिकवणं हे आपल्याच हातात आहे, कारण आपल्याच विचारांनी आपण सुखदुःख निर्माण केलेलं आहे. वय परत्वे देह थकणार, काही आजार झाला तर औषध पाणी करावं आणि देहाचे भोग नामात भोगत राहावेत. नामाने त्याचा विसर पडत जातो आणि समाधानात राहता येतं. म्हणून नामाला कधी सोडू नका, असे श्री महाराज कळकळीने सांगत आहेत. ते मागणं मागत आहेत आपल्या पायी. मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. नामा वाचून दूर कधी न राही. नामा वाचून दूर कधी न राही. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. 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 इथे विश्राम घेऊया आणि पुढच्या भागात पुढचं पुष्प आपण बघूया. श्रीराम श्रीराम श्रीराम.